कर्नाटकमध्ये जी काँग्रेस सरकार आहे ती एका वर्षामध्ये कर्नाटकमध्ये हिंदू मंदिरापासून 445 करोड रुपये टॅक्स स्वरूपात कमावते. लक्षपूर्वक ऐका, 445 करोड रुपये. आता या 445 करोड रुपयामधून जे हिंदूंच्या मंदिरापासून टॅक्स स्वरूपात कमावले, या 445 करोड रुपयामधून 330 करोड रुपये हे कर्नाटक सरकार चर्चवर, मस्जिदवर आणि वक्फ बोर्डावर खर्च करते. म्हणजे आता तुम्ही सांगा, हा कोणता सेक्युलरिझम आहे? तुम्हाला पैसे कमवायला हिंदू मंदिर दिसतात आणि ते पैसे तुम्ही खर्च मस्जिदवर, चर्चवर आणि वक्फ बोर्डावर करतात. यालाच तुम्ही सेक्युलरिझम म्हणतात का? तुम्हाला पैसे कमवायला हिंदू मंदिर दिसतात आणि त्याच हिंदूंना तुम्ही शिव्या देतात. हे म्हणतात कुंभमेळ्यात आंघोळ केल्याने काय गरिबी दूर होते का? मंदिरे बांधल्याने काय गरिबी दूर होते का? घंटा वाजवल्याने काय होते? राहुल गांधी म्हणाला होता, बीजेपीचा हाच तर एजेंडा आहे, रामाचं नाव घ्या आणि उपाशी मरा. वा रे चिवत्यांनो, किती चिवते धंदे करणार रे? राहुलजी, थोडा अभ्यास करा आणि पहा या देशाच्या GDP मध्ये हिंदू मंदिरं किती टक्के कॉन्ट्रीब्युशन करतात. तेव्हा तुम्हाला कळेल हिंदू मंदिराचं आणि हिंदूंचं महत्त्व. तुम्ही हे जे सगळ्या योजना तुमच्या राज्यामध्ये लागू करतात ना, हा पैसा हिंदूंपासून आणि हिंदूच्या मंदिरापासून टॅक्स स्वरूपात येतो, ज्यामधून तुम्ही तुमच्या राज्यामध्ये अनेक योजना राबवतात आणि सत्तेमध्ये येतात. सत्तेमध्ये यायला तुम्हाला पैसा जो मिळतो ना, तो हिंदू आणि हिंदू मंदिरापासून मिळतो. आणि हिंदूंचा हा द्वेष तुमच्या पूर्वजापासून चाललेला आहे. जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून तुमच्या दादा परदाद्यांनी हिंदूंचा विरोधच केला आणि हिंदू संस्कृती संपवण्याचं काम हे तुम्ही आणि तुमच्या पूर्वजांनी पुरेपूर केलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हिंदूंना संपवण्यासाठी हे जेवढे पण आले होते ना, तेवढे आज कबरीमध्ये झोपलेले आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. सनातन हा अनंत आहे आणि राहणार. याला संपवण्याचं स्वप्न पाहणारे स्वतः संपून गेले, पण सनातन आज सुद्धा टिकून आहे. राम राम.